ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधूतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। प्रातस्मरामि हृदि संस्फुरदात्मतत्त्वं सच्चित्सुखं परमहंसगतिं तुर्यं यत्स्वप्नजागरसुषुप्तमवैति नित्यं तद्ब्रह्म निष्कलमहं न च भूतसंगः। शांतिपाठ एकदा वाचूया। ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांति शांति शांति। काल याचा थोडक्यात आपण अर्थ बघितला की ह्या शुक्ल यजुर्वेदांतर्गत असलेल्या उपनिषदाला यजुर्वेदाची प्रार्थना म्हणजे पूर्णमदः पूर्णमिदं ही लागू पडते आणि तिथून सुरुवात झाली आहे त्याची। या प्रार्थनेतच वस्तूचं म्हणजे परमात्म स्वरूपाचं निर्देशन केलेलं आहे। सापेक्षेच्या दृष्टीने या दोन उपाधीचे निर्देशक शब्द आहे अदहा आणि इदम। अदहा म्हणजे ते, इदम म्हणजे हे। भरपूर त्याचे अर्थ आहे पण थोडक्यात आपल्याला त्याचा भावार्थ लक्षात यावा म्हणून की जेव्हा दूर वस्तू असते आपल्याला त्या आपण म्हणतो टी, त्या वस्तूच्या जेव्हा जवळ जाऊन बघावं किंवा तिथे पोहोचतो तेव्हा तीच वस्तू होते ही। खऱ्या अर्थाने परमात्म स्वरूपात त्याचं स्वरूप निर्देशित केल्यानुसार आपण जर विचार केला तर त्याला तिन्ही मर्यादा नाहीत, देशाची, कालाची आणि गुणधर्माची। देश काल वस्तू अपरिच्छिन्नम ब्रह्म परमात्मा। खऱ्या अर्थाने देशाची मर्यादा असेल तर आपण ते आणि हे म्हणू शकतो, अंतर आहे। पण विद्यार्थ्याला सापेक्षतेचीच भाषा समजते आणि म्हणून ज्याचा शोध करण्यासाठी तू आलायस, जणू काही गुरु सांगत आहे, ते ब्रह्म आणि तुझ्या अंतर्यामी असलेले हे आत्मतत्व हे एकच आहे। दोघांमध्ये भेद फक्त औपाधिक आहे, स्वरूपतः भेद नाही। आणि तेच परमात्म तत्व आपल्या ह्या वेदांतात सांगितलेल्या प्रक्रियेच्या अनुसार, जसं इथे आपल्या चार्टमध्ये वाचणं सांगितलं, समष्टी कारण शरीराशी एकरूप होत असतं तेव्हा त्याला म्हणतात ईश्वर। ते समष्टी म्हणजे सगळ्याच्या मन आणि बुद्धीशी एकरूप होतं, म्हणजे सूक्ष्म शरीराशी एकरूप होतं तेव्हा म्हणतात हिरण्यगर्भ। आणि तेच पुढे नामरूपांनी प्रगट झालं की आपल्याला म्हणतात इदम जगत, हे विराट रूप। आता हे झालं ब्रह्मांडाच्या स्तरावर, यथा ब्रह्मांडे तथा पिंडे। आपल्या व्यक्तिगत स्तरावर देखा आपण तीन शरीराशी एकरूप होऊन तीन अवस्थांचा अनुभव घेतो। कारण शरीराशी एकरूप होऊन आपण निद्रावस्था अनुभवतो, सूक्ष्म देहाशी एकरूप होऊन आपण स्वप्नावस्था अनुभवतो आणि स्थूल देहाशी एकरूप होऊन आपण जागृत अवस्थेचा अनुभव घेत असतो।
आता हे ज्या दोन उपाधी आहेत, एकाची आहे समष्टी उपाधी आणि दुसऱ्याची व्यष्टी, एकाची टोटल आणि दुसऱ्याची इंडिव्हिज्युअल. आता त्याला काय म्हणतात आपल्या वेदांतात की एक आहे कारण ब्रह्म आणि दुसरं कार्यब्रह्म. खऱ्या अर्थाने दोन ब्रह्म नाही, एकच ब्रह्म आहे. त्याचं आपल्याला निर्देशन 15व्या अध्यायात देखील मिळतं. उत्तम पुरुषाचं जेव्हा स्वरूप परमात्माचं स्वरूप सांगितलं तेव्हा एक क्षर पुरुष आणि अक्षर पुरुष म्हटलं. अक्षर म्हणजे दूर असलेलं जमतं आता ते, आणि क्षर म्हणजे आपल्याजवळ इथे आहे आपल्याच. एक कारण उपाधीने युक्त आहे ते ब्रह्म आणि कार्य उपाधीने. आता हे दोन्ही बाजूला काढा बरं तुम्ही. अक्षर पुरुष आणि क्षर पुरुषात अक्षर आणि क्षर या दोनवर रेष लावली तर काय नुसता पुरुष आहे. पुरुष म्हणजे पूर्णत्वात पुरुष. हा पुरुष असा अर्थ आहे आपल्या संस्कृतमध्ये जी पूर्ण वस्तू आहे, जी प्राप्य नव्हे, उत्पाद्य नव्हे, विकार्य नव्हे, संस्कार नव्हे, म्हणजे नित्य प्राप्त आहे, परिपूर्ण वस्तू आहे, त्याला शब्द वापरला पुरुष. आणि त्यालाच म्हटले परमात्मा किंवा उत्तम पुरुष त्या ठिकाणी. आता तोच विषय या ठिकाणी सांगितला की तेही पूर्ण आहे हेही पूर्ण आहे. ते आणि हे दोन्ही उपाधीला बाजूला काढून, ईश्वराची उपाधी आहे सर्वबुद्धी, माझी उपाधी आहे अल्पबुद्धी. आपण जेव्हा सोहम भावने विचार करतो तेव्हा सहा सर्वज्ञ आणि अहम अल्पज्ञ. तो सर्व बुद्धीशी रूप आहे ईश्वर, कारण उपाधीशी म्हणून तो आहे सर्वज्ञ. मी कार्य उपाधीशी म्हणजे आपल्या एका शरीराशी, कारण अविद्या शरीराशी एकरूप असल्या मी आहे अल्पज्ञ. आता तो आणि मी हा एक रूप जर जाणायचं असेल तर दोघालाही बाजूला ठेवावं लागेल. त्यात सर्व बुद्धी ईश्वराची आणि आपली अल्पबुद्धी. तसं बघा क्षर पुरुष आणि अक्षर पुरुषाच्या बाबतीत सांगितलं की पहिल्या दोन शब्दावर तुम्ही रेष लावा. नुसता पुरुष राहतो परमात्मा स्वरूप. तर आता सहा सर्वज्ञ आणि अहम अल्पज्ञ. तर सर्व आणि अल्प दोन्ही जर उपाधी बाजूला टाकले काही ज्ञ, पण क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ म्हणतातच. थोडक्यात सांगायचं म्हणजे त्या स्वरूपतः हा दोन्हीही उपाधीचा भेद नाही, तो आणि हा. आणि मग असं करत असताना जर समजा सगळ्या कार्याचा आपण निराश केला, पूर्णस्य पूर्ण मादा आहे ठीक आहे. परमात्मा जेव्हा मायेशी एकरूप होतो तेव्हा म्हणतात ईश्वर हा, आणि ईश्वरापासून सगळं जग निर्माण होत असतं. तर हे दोन्ही कारणं अभिन्न असतात. काल आपण बघितलं एक मटेरियल कॉज आणि इफिशियंट कॉज. मटेरियल म्हणजे उपादान कारण. जसं कुंभाराच्या बाबतीत तो जेव्हा माती वापरतो तर वापरलेली माती आणि माती वापरणार कुंभार हे दोन कारणं वेगळी असतात. पण ईश्वरापासून जेव्हा ही सृष्टी निर्माण होते तेव्हा निर्माण झालेलं जगत त्या ईश्वरापासून किंवा ती माया देखील ईश्वरापासून वेगळी राहत नाही. म्हणून अभिन्न निमित्त उपादान कारणम असा शब्द आपला वेदांत. दोन्ही कारणं हे अभिन्न आहेत. तसं अग्नी आणि अग्नीची उष्णता ही अभिन्न आहे. तसा परमात्मा आणि परमात्म्याची उत्पादक शक्ती म्हणजे ती माया, आणि मायापासून निर्माण झालेले जगत हे परमेश्वरापासून वेगळं नाही. आणि म्हणून हे दोन्ही कारणं एकच आहे. जसं तुम्ही जेव्हा स्वप्नाची सृष्टी निर्माण करता, जागा होऊन बघितल्यानंतर स्वप्नीची सेना मीच झालो होतो ना, माझ्याच मनाचा भाग स्वप्नात काही सेना पाहिली किंवा कोणाला भेटला आपण करत असतो. तर तशा तऱ्हेनं आपण ज्ञानाच्या दृष्टीने पाहिलं असताना पूर्णस्य पूर्ण मादा म्हणजे संपूर्ण ह्या कारण उपाधी कशी ईश्वरापासून संपूर्ण नामरूपात्मक जगत इव्हन माया जरी वजा केली तर शुद्ध ब्रह्म एव अवशिष्यते. ब्रह्माचा काही निराश होत नाही. आता भरपूर आहे पण एवढं पुरे आपल्या चिंतनासाठी. आणि असं म्हणून शांतीपाठात 3दा शांती म्हटली. कारण 3 प्रकारची अशांती आपल्या जीवनात भेडसावत असते, ताप देत असते. त्यानंतर त्रिविध ताप, आधिदैविक ताप, आदि भौतिक ताप आणि आध्यात्मिक ताप. ते आली की आपल्याला सुखाचे म्हणजे आपल्याला दुःखाचा अनुभव येत असतो. आधिदैविक म्हणजे माहीत नसलेल्या परिसरातून येणारे त्रास. आपल्याला माहीत नसतं किंवा भूकंप होईल किंवा पाऊस पडेल किंवा काय धरतीला धक्का बसेल, ज्वालामुखी होईल, त्याच्यावर तुमचं आमचं काही कंट्रोल नाही. सो ट्रबल्स रिचिंग अस फ्रॉम द अननोन रिजन, माहीत नसलेल्या परिसरातून. त्यामुळे आदिभौतिक ताप. त्याचं शमन व्हावून पहिली शांती वापरली म्हणून जरा मोठ्याने म्हणायचं ओम शांती, ईश्वराला समजायचं. दुसरं आदिभौतिक ताप
निसर्ग छान असतो, काही त्रास होत नाही, पण बाहेरनंच आपले लोक कधी आरडाओरड करतात किंवा पाराबारी करतात, कोणी बॉम्ब टाकतात, तर काही सापच असतो, तो भिंतो येतो. हे आदिभौतिक क्षेत्रातून येणारा त्रास तो मनाला त्रास देतो. त्याचं शमन भाव म्हणून दुसरी शांती. दरवेळेस हा शांतीपाठ येणार उपनिषदात. आणि तिसरं म्हणजे आध्यात्मिक ताप, याला म्हणतात आदिभौतिक ताप. बाहेरनं द ट्रबल्स रिचिंग यू फ्रॉम द नोन फिनॉमिना, बाहेरच्या जगतापासून. आणि तिसरं सब्जेक्टिव्ह ट्रबल्स, आपल्या स्वतःपासून होणारे त्रास. निसर्गरम्य आहे, बाहेरनं कोणी तुम्हाला त्रास देत नाही, पण आपली प्रकृतीच बरोबर नाही, मनाचा मूड नाही. असे लोक एखाद दिवशी येऊन पाहतात, मग नाही मला नाही देत म्हणता. फार निष्ठा पाहिजे ह्या मनामध्ये. कधी आपल्याला हे श्रद्धेचा अभाव किंवा आपल्याला वाटणं हे काही मला जमणार नाही, एक असं होणं हे मानसिक ताप आहे. नाही तर इतकं प्रांजळ ज्ञान आहे उपनिषदासारखं आहे की प्रत्येकाचं जीवन उज्ज्वल करू शकेल अशा तऱ्हेची ताकद आहे. पण आपण असंच म्हणतो की मला काही श्रद्धा नाही, म्हणजे त्रास आपल्या ह्याच्यात आहे, श्रद्धेचा अभाव, मनामध्ये काही पॉझिटिव्ह विचार नसणं, उलट काय असतं काहीतरी तापदायक असे विचार आहे. हे याला म्हणतात आधी, म्हणजे अंतःकरण हे आधी येत असतं, ते आधी. आणि शरीराला होत असते व्याधी. शरीरम व्याधी मंदिरम. शरीर हे कशाचं मंदिर आहे? व्याधीचं. कधी पाठच दुखते तर मानेलाच पट्टातच सुरू असतं. मग काय ते चांगली प्रकृती असल्यामुळे, चांगलं असल्यामुळे तो येत नाही, आणि सगळी बिघडले म्हणजे येऊ शकत नाही. असं करून रामनाम सत्य दुसरे म्हणतात, तो नाही करत. अशी प्रकार आपल्या जर असं हे वाचून वाटते मला, म्हणून सांगतो तुम्हाला. मग अशा प्रकारचे आणि हे ताप जे आहे ते काही परमेश्वराकडे तुमच्या स्वतःच्या कर्मानुबंधी मनुष्य लोक प्रत्येकाला जातात. या तिन्ही तापाचा शमन व्हा म्हणून 3दा शांती म्हटले. दरवेळेस येणार हा विचार. आदि दैव तापाचं शमन होऊन ओम शांती मोठी ऐकू दे देवाला. दुसरं बाहेर त्याच्यात थोडं कमी व्हॉल्यूममध्ये ओम शांती. तिसरं अत्यंत प्रायव्हेट आहे, काही सांगता येत नाही कुणाला काय काय त्रास होतो, शांती. अशातने आता या उपनिषदाच्या पाठाला सुरुवात झाली. गुरु आणि शिष्य किंवा श्रोता आणि वक्ता दोघंही शांतीपाठ म्हणतात. आणि असं करून आता उपनिषदाला सुरुवात. त्याच्या आधी थोडंसं एक प्रास्ताविक या उपनिषदाबाबत, विशेषतः अभ्यास करण्याच्या दृष्टीने. आपण आता बघितलं की प्रत्येक वेदामध्ये अंतिम भागात उपनिषद आला असल्यामुळे त्याला म्हणतात वेदांत. तसं हे उपनिषद शुक्ल यजुर्वेद कण्व शाखेमध्ये संहितेचा 40वा अध्याय म्हणून आले आहे. म्हणजे शुक्ल यजुर्वेदांतर्गत असलेलं उपनिषद आहे. आणि त्यात 18 मंत्र घेतले आहे. दुसऱ्या माध्यंदिन शाखेत त्यात फक्त 15 मंत्र आले. पण यात संपूर्ण साधनेची प्रणाली सांगितली असल्यामुळे याच्यात विशेषतः या वेदांताच्या दृष्टीच्या भूमिकेतून आणि त्याची साधना विशद होण्याच्या दृष्टीने. आता उपनिषदामध्ये ऋषींचं नाव माहीत नसतं आपल्याला, आणि ते नाव रूपाच्या ते पलीकडे असतात. आपण तर थोडं काय केलं का आपलं नाव आलं पाहिजे वगैरे तिथे. पण आता एक उपनिषद दुसऱ्या उपनिषदापासून वेगळं समजण्यासाठी एक पद्धती अशी आहे की त्याच्या पहिल्या ओळीपासून किंवा पहिल्या शब्दावरून त्याला नाव देतात. जसं आपण केनोपनिषद मागच्या वेळेला बघितलं, केन शब्दापासून कोणामुळे सगळं जगत चालतं, आपलं शरीर चालतं, चाले हे शरीर कोणाची सत्य केनिशितम पद्धती परिस्थितम म्हणा, त्यामध्ये केनोपनिषद. तसं या उपनिषदाची सुरुवात ईशावास्यमिदं सर्वं म्हणून म्हणून ईशावास्य उपनिषद म्हटलं याला. आता काही उपनिषदामध्ये एकानंतर एक प्रश्नच आले, 6 प्रश्न आले आहे, आणि नुसतं प्रश्नाची मालिका असल्यामुळं त्या म्हणतात प्रश्नोपनिषद. काही ठिकाणी आपल्याला मुंडन करायचं असतं म्हणून मुंडकोपनिषद. काही ठिकाणी तो बेडकासारखी उडी मारत असतो म्हणून फ्रॉगिश उपनिषद म्हणजे मांडुक्य उपनिषद. आता ते तसं येईल तुम्हाला हळू. तर आता हे उपनिषद आपल्याला ईशावास्य असल्यामुळे आता अभ्यासाच्या दृष्टीने या 18 मंत्राचं खूप छान वर्गीकरण गुरुदेव स्वामी चिन्मयानंद महाराजांनी या ठिकाणी केलेलं आहे. हे त्यांना आधुनिक माणूस माहीत आहे. त्यात आपल्या पूर्व परंपरेला तर सोडलं नाही, पण आजच्या परिस्थितीत आपल्याला जर अभ्यास करायचा असेल तर त्याला सांगितलं की यू रीड इट इन 7 वेव्ज ऑफ थॉट. 7 विचार तरंगामध्ये त्याचा अभ्यास करा. एकूण 18 मंत्र आहे.
आणि आपण जसजसं तो मंत्र येईल त्यावेळेस सांगू की आता हा विचार तरंग या ठिकाणी आलेला आहे. तर पहिला विचार तरंग तो पहिल्या मंत्राचा झालाय. 18 मंत्रात आपण 7 विचार तरंगात विभाजन करणार. प्रत्येकाला एक एक आता चिंतनाच्या दृष्टीने आपण एक हेडिंग म्हणतो आपण त्यासारखं शीर्षक पाहणार. तो पहिला मंत्र ईशावास्य उपनिषदातला ज्ञाननिष्ठा निर्देशन करणार आहे. आणि यातून तुम्हाला समजायला लागेल की गीतेला जे ह्या 2 निष्ठा सांगितल्या, कर्मयोगेन योगिनाम ज्ञानयोगेन सांख्यानाम, त्याच्यासाठी उगमस्थान जर असेल तर कोणतं आहे? ईशावास्य उपनिषद. म्हणजे ज्ञाननिष्ठा सांगणारा पहिला मंत्र ईशावास्यमिदं सर्वम. नंतर आपण जेव्हा चिंतन करतो लक्षात येईल. दुसरा मंत्र आहे तो ज्याचा ज्ञानामध्ये अधिकार नाही, ज्याच्या अजून मनाची तयारी नाही, त्यासाठी कर्मयोग निष्ठा सांगणारा हा दुसरा मंत्र आहे, दुसरा विचार तरंग. त्याचा तिसरा मंत्र त्याचे तिसरा विचार तरंग म्हटलं आहे, जे उभयनिष्ठा शून्य आहे. बरेच लोक ज्या समाजात वागतात, खातात पितात, पैसा करतात, सगळं करतात, फक्त त्याची अध्यात्मावर निष्ठा राहत नाही. त्याच्यामुळं तो ज्ञानयोग देखील करत नाही, कर्मयोगाचं देखील आचरण करत नाही, केवळ कर्म करत असतो नेहमी संसारी माणसासारखं आणि राहतो इथे. उद्या त्याचंही शरीर पडत असतं. तर उभयनिष्ठा शून्य असलेल्या जीवाची काय गती प्राप्त होते त्याला, ते सांगणारा तिसरा विचार तरंग म्हणजे तिसरा मंत्र यातला आला. 3 झाले. एक ज्ञाननिष्ठा, दुसरा कर्मयोगनिष्ठा, तिसरा उभयनिष्ठा शून्य. तो आत्मघाती माणूस होत असतो, तो आसुरी योनीला जातो सांगणारा असा तिसरा मंत्र. चौथा विचार तरंग बाकी. त्यात आपल्याला आता 4 पासून तर 8 मंत्राला समाविष्ट करायचा आहे. चौथा विचार की ज्या परमात्माचं की ज्या ईश्वराचं की ईश्वराचं आपल्याला आत्मस्वरूपाने चिंतन करायचं आहे, त्या परमात्म्याचं स्वरूप काय, स्वरूप सांगणारा. त्यासाठी 4 ते 8 मंत्रात विभागून घ्या. चौथा तरंग अभ्यास करताना पण लक्षात येईल. मग त्याच्यानंतर 5वा विचार तरंग. ठीक आहे, नुसतंच आपल्या जीवनाचं लक्ष निर्देशित केलं, पण त्याच्या प्राप्तीची साधना जर आपल्याला माहीत नसेल तर आपण कसं त्याची प्राप्ती करायची. तर त्या 5वा विचार तरंग मंत्र नंबर 9 ते 14 त्यात 2 विभाग करा, अ आणि ब. त्यात 9, 10 आणि 11 एक ट्रिपलेट म्हणजे 3 मंत्रांची जी मालिका आहे त्यात या 2 विषयाचा विचार केलाय. कर्म आणि ज्ञान. जसं गीतेमध्ये कर्म आणि कर्म संन्यास सांगितलं, तर कर्म आणि ज्ञान हा एक सेक्शन 9, 10, 11 मध्ये, आणि 12, 13, 14 ब सेक्शन त्याच्यातला. त्याच्यामध्ये सगुण आणि निर्गुण उपासना. कारण भक्तीची साधक असतात त्यांनाही मार्गदर्शन दिलं पाहिजे की कोणती साधना करू मी. हा जरा 5वा विचार तरंग. 6वा विचार तरंग पुढचा 15 ते 17, 15, 16 आणि 17 त्या साधकाची अंतिम प्रार्थना परमेश्वराला. तू बराच प्रयत्न करतो पण त्याला अजून दार उघडलेलं नसतं साक्षात्काराचं. सगळे कर्म केलंय, उपासना केली आहे आणि ज्ञानाचं दार अजून उघडायचं आहे. उघडं दार देवाचं. तो म्हणून शंकराचार्य म्हणतात की मर्त्य माणसाचे, मर्त्य म्हणजे शब्दशः अर्थ घेऊ नका की बेड टाकलेलं आहे, पाणी आणि आणलंय. जेव्हा अहंकाराचं शेवटचं मरण होण्याची अवस्था आहे, म्हणजे साक्षात्काराची अवस्था, त्यावेळेस काय त्यांनी प्रार्थना केली असते आपल्या इष्टदेवतेला. थोडक्यात सांगायचं म्हणजे एक साक्षात्कारासाठी इष्टदेवतेला केलेली प्रार्थना. मंत्र नंबर 15 ते 17 हा झाला 6वा विचार तरंग. आणि 7वा विचार तरंग शेवटचा राहिलेला 18वा मंत्र. त्यात ऋषीमुनींनी जिज्ञासू किंवा साधकाच्या कल्याणार्थ केलेली एक परमेश्वराला जागतिक प्रार्थना की त्यांना योग्य मार्गावर राहू दे, अयोग्य मार्गातून काढू.
अग्निने सुपथाराय वगैरे बरोबर. अशा तऱ्हेने 7 तरंगामध्ये विचार करायचा. तर पहिला तरंग आपण विचारात घेणार आहोत. वास्तविकता पहिल्या शांतीपाठात सांगितलं त्याचाच मागोवा घेत तोच परमात्मा मायेने नामरूपात्मक जगत प्रकट करून त्याच्यापासून हे नामरूपात्मक असलेले जगत वेगळं राहू शकत नाही हे सांगण्यासाठी. आणि त्यात असताना विशेषतः ज्ञान निष्ठा तिची उपासना आणि जोपासना करण्यासाठी साधकांनी कशा तऱ्हेची आपली संस्कृती पाळावी आपल्या तत्वज्ञानाच्या अनुरूप सांगणारा हा प्रथम मंत्र आहे. ज्ञाननिष्ठा निर्देशन करणारा ईशावास्यमिदं सर्व. आता आपण त्याचा अर्थ बघूया. पहिल्यांदा म्हणून ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुंजिथा मा गृधा कस्य सिद्धनम. त्या ठिकाणी ईशावास्यम इदम सर्वम. इदम सर्वम म्हणजे हे सर्व नामरूपात्मक असलेले जगत. ईशावास्यम. आता वास्यमचा 2 प्रकारचा. वास्यम म्हणजे आच्छादनी म्हटले साधकाच्या दृष्टीने त्या जगताकडे पाहत असताना संपूर्ण जगत ईश्वरमय आहे असं पहा. वस धातूपासून हा वास्यम शब्द झाला. वस म्हणजे आपण वस्त्र म्हणतो ना, आपण शरीराला वस्त्राने लपेटून घेतो, तसंच संपूर्ण जगत आकाशापासून तर इथपर्यंत त्याच्या मागे असलेल्या अव्यक्तापासून तर स्थूलपर्यंत मिळतं. विश्वम यत्र आभास मात्रम प्रतितम. ज्याच्यावर आभास आहे, ज्याच्यावर आभास आहे त्या ईश्वराने, त्या नारायणाने, त्या परमेश्वराने ते आच्छादित झाला आहे. एक हा अर्थ आहे. किंवा साधकाने त्याच्याकडे पाहत असताना ईश्वरमय दृष्टी ठेवायची. यत्किंच जगत्याम जगत म्हणजे पहिल्याच्यात सत्याचं निर्देशन आहे की ईश्वरमय परमात्ममय संपूर्ण जगत आहे. आणि यत्किंच म्हणजे जे काही व्यक्त आहे अव्यक्त असेल जे संपूर्ण त्याचं एक्सप्लेनेशन स्पष्टीकरण दिलं. आता उदाहरण पाहिलं म्हणजे लक्षात येईल की एकदा लाटेला अंतर्मुख होऊन आपण पाणी हे जर अनुभवाला आलं तर समुद्राच्या अनंत लाटाकडे पाहून ते काय म्हणेल की ह्या पाण्याने संपूर्ण जगत हा लाटा पाहिलं. म्हणजे बघायचं लाटांकडे पण पाहायचं पाणी. मातीपासून केलेल्या संपूर्ण भांड्याकडे रांजण आहे, सुरई आहे, मडका आहे, पण सगळं मृत्तिकत तेव सत्यम. मातीच त्याच्यामध्ये आधीपासून आहे. नामरूपात्मक जगत नंतर झालं. कारण नामरूपात्मक जगताचा ऱ्हास होऊ शकतो. म्हणून या जगतात राहत असताना ज्याला पूर्णत्वाची साधना करायची म्हणजे त्याची प्राप्ती करायची त्यांनी ही दृष्टी ठेवणं आवश्यक आहे. इदम सर्व पहिल्यांदा ओंकारापासून सुरुवात केली. ओंकार स्वरूप म्हणजे त्या 3 मात्रा आहे, अकार, उकार आणि मकार. ईश्वराचं उत्कृष्ट निर्देशन केलं आहे. अकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, मकार महेश्वर जाणीला. जेथून तिन्ही उत्पन्न तो हा गजानन. ज्याच्यापासून 3 मात्रा निष्पन्न झाल्या, प्रगट झाल्या, ती अमात्र ओंकार म्हणजे शुद्ध ब्रह्माची अवस्था. त्यातील कुठल्याही प्रकारची उपाधी नाही. त्याला म्हणतात ते गणपतीचं रूप. गणपती म्हणजे शुद्ध ब्रह्म असलेलं रूप. तसंच आता इथे कोणत्याही रूपाने तुम्ही पहा देवतेकडे. कोणी रामाची करतो, कोणी ईश्वराची, पण त्या ठिकाणी ईश्वराची दृष्टी ठेवा. आणि सगळ्या जगतामध्ये दृष्टी ठेवा की जशा सगळ्या लाटा ह्या कशामुळे आवास्यमय पाहिजे आपल्या सगळ्या पाण्याने. कुठली लाट वर, खाली, बाजूला, सगळ्या बाजूला. आणि ईश्वरामध्ये ह्या 3 गोष्टी आहेत, सत, चित आणि आनंद. त्याची सत्ता, त्याची चित्ता आणि त्याची आनंदता असल्यामुळे सगळ्या जगाला सत्यत्व आहे समजण्यासारखं आहे. मी सूर्याकडे पाहतो आणि माझ्या डोळ्यांनी पाहतो. माझ्या डोळ्याच्या मागे जे चैतन्य आहे किंवा ज्याची जे सत्ता आहे चैतन्याची, तेच सत्ता सूर्याच्या मागे. सत्ता 2 नाही. काय अस्तित्वात आहे ते वेगवेगळे असू शकेल,
पण ज्याच्यामुळं अस्तित्वात जग आहे ते अस्तित्व एक्झिस्टन्स इज वन, व्हॉट एक्झिस्ट मे डिफर फ्रॉम ऑब्जेक्ट टू ऑब्जेक्ट, बाकी काही. आणि तो चराचरामध्ये त्याचीच तुझेच सत्ता आणि त्याच्याशिवाय काही चालू शकत म्हणून ईशाचा अर्थ इष्ट इति इट तेन ईशा, म्हणजे जो सगळ्यामध्ये व्यापकता आहे पण तो सगळ्याचा शासन करताय असा कुठेच नाही. सर्व संपूर्ण जगतामध्ये त्याची सत्ता आहे. इदम सर्व. आणि नुसतं सत्ता आणि महत्ता नाही पण नियंता देखील तोच आहे. नियंता म्हणजे कंट्रोल करणारा तो आहे. सत्य आहे. मग ते ब्रह्मांड असो की पिंड असो. सो इदम म्हणजे हे सगळं नामरूपात्मक असलेलं जगत, ज्याला आपल्याला ह्याच्या 3 शरीरामध्ये विभाजित करता येईल. एक स्थूल देह श, सूक्ष्म देह मन आणि बुद्धी, आणि त्याचं कारण वासना असलं कारण देह. यथा पिंडे तथा ब्रह्मांड, दोन्ही ठिकाणी त्याचा सत्तेने याला सत्ता आहे. तिच्यामध्ये तुम्हाला उदाहरण दिलंच आहे वास्तवात की समजा एखाद्या आपल्या झाडाचं आपण फळ किंवा फूल तोडलं, त्याला वेगवेगळ्या पद्धतीने आपण पाहतो 5 ज्ञानेंद्रियाच्या द्वारा. जरा फळ जरा जमिनीवर आदळलं त्याचा ध्वनी येतो, आवाज येतो, शब्द झाला. त्यानंतर आपण सफरचंद त्याला स्पर्श करतो, त्यानंतर त्याचं रूप बघतो, हौस खाऊन बघतो रस, आणि त्याचा गंध कसा, वास कसा सगळं येतो. म्हणजे एकाच वस्तूकडे 5 प्रकारचं ज्ञान आपल्याला होत असतं, पण त्याच्यामध्ये असलेले ते जे काय म्हणतात शब्द स्पर्श रूप रस गंध, त्याच्यामध्ये एकच शब्द तुम्हाला अस्ति म्हणजे आहे. काय आहे कसं आहे त्यात भेद आहे उपाधीचा, पण प्रथम त्याच्या सत्तेने ह्या प्रत्येक गोष्टीला सत्ता आहे. म्हणजे आपण हे 2 शब्द वापरतात. अस्तित्वात वस्तू असल्याशिवाय, विद्यमान वस्तू असल्याशिवाय तिच्याबाबत आपल्याला ज्ञान म्हणजे चित्त म्हणजे ज्ञान होऊ शकत नाही, आणि वस्तूचं ज्ञान झाल्याशिवाय तिची विद्यमानता जाणता येत नाही. हे नारळाचं झाड आहे आणि त्या नारळाचं झाडाला मी जाणतो आहे, त्याच्यात असलेलं आहेत्व हे सत आहे, आणि त्याच्याबाबतची असलेली जाणीव ते चित्त आहे. आणि असे शुद्ध सत्ता आणि चित्त असते तिथे आनंदता म्हणजे प्रियता म्हणजे आनंद त्याचं स्वरूप आहे. असा सच्चिदानंद स्वरूप असलेला परमात्मा, त्या परमात्मा तो अखिल ब्रह्मांडामध्ये तसाच पिंडामध्ये एकच सगळ्यामध्ये व्यापक आहे. म्हणून असा एक श्लोक आहे एका ठिकाणी दिलेला की त्याच्या सत्तेने जगाला सत्य आहे, त्याच्या चैतन्यमुळे ज्ञानाला आपल्या थोडीभूत बुद्धीमध्ये थोडीशी ज्ञानाची भूमिका आहे, आणि तो आनंद स्वरूप आहे म्हणून आपल्याला थोडासा व्यवहाराचा आनंद येतो. या सत्या जगत सत्यम, त्याच्या सत्तेने जगाला सत्ता आहे. या चैतन्येन चेतनम, तो चैतन्य स्वरूप आहे, ज्ञान स्वरूप आहे. म्हणून तुम्हा आम्हाला हे शब्द स्पर्श रूप रसगंधाचं ज्ञान किंवा मनाच्या भावना आणि बुद्धीचे विचाराचं ज्ञान होत आहे. यात सुखात सुखरूपमचं, तो सुखस्वरूप आहे म्हणून थोडंबहुत आपल्याला सुख अनुभवायला मिळत असतं. तिळाचा किंवा बेसनाचा लाडू गोड लागतो, तो तिळामुळे किंवा बेसनामुळे, त्यात काय साखरच आहे. आणि समजा संपूर्ण साखरेचाच लाडू केला तर काय होईल? वरी साखर खाली साखर आती साखर. पण त्याला म्हणतात शुगरमय आहे. कधी जास्त शुगरमय झालं तर प्रॉब्लेम असतो. म्हणून ह्या जगताकडे पाहता आज जगत याचा अर्थ काय? गच्छती ती जगत. गच्छती म्हणजे सतत चेंजिंग आहे, परिवर्तनशील आहे. आणि हा नियम आहे विचार करणाऱ्या माणसाला की कुठलाही परिवर्तन व्हायचं असेल तर अपरिवर्तनशील अधिष्ठान त्याच्यामध्ये असलं पाहिजे. देर इज नो चेंज पॉसिबल विदाउट चेंजलेस सबस्टॅटम. त्याच्यामध्ये अधिष्ठान आहे ते परिवर्तन रहित असतं, आणि जग हे त्याच्यावर विवर्त आहे, दिसणार आहे. रज्जू सर्पाकार भासते जगडंबर, संतांनी देखील उदाहरण दिलं आहे की आपल्याला मनाच्या दृष्टीने पाहत नाही, खरं वाटत असतं हे बाहेरचं असताना, पण ते बघत असताना देखील सापेक्ष जगत बघत असताना देखील शुद्ध हे निरुपाधिक असलेलं ब्रह्म परमात्मा स्वरूप सगळ्यामध्ये व्यापक आहे. यात किंच इवन अन आयोटा, छोटीशी वस्तू, रेतीचा कण देखील अस्तित्वात आहे त्याच्या अस्तित्वामुळे. हे संपूर्ण आकाश अस्तित्वात आहे त्याच्यामुळे. कारण दोन्हीच्या मागे अस्थि शब्द वापरलेला आहे. भाती म्हणजे त्याच्याबाबत आपल्याला ज्ञान होत आहे म्हणून त्याला आहे आणि चित आहे म्हणून आपल्याला त्याच्याबाबत प्रीती आहे. सच्चिदानंद स्वरूप परमात्म्याने
वास्य म्हणजे आच्छादिनियमाचं साधकाने त्याच्याकडे पाहावं, त्याची जर दृष्टी प्राप्त करायची असेल तर वृत्तीपासून सुरुवात केली पाहिजे. आता हे झालं सत्याबाबतचं निर्देशन करणारं पहिलं ह्या मंत्रातलं वाक्य, ईशावास्यमिदं सर्वम. त्याचं एक्सप्लेनेशन अधिक स्पष्टीकरण, यत्किंच जगत त्याम जगत. मग आता विद्यार्थ्याला वाटेल कदाचित ह्या आश्रमपुरतच परमेश्वर हरी आहे, पण जिथे बाहेर जातो तिथे देखील तोच आहे. आता कारण तो परिसर छान असतो आपल्याला, इथे आपण समजतो किती ईशावास्य आहे, बाहेर कोणी मारायला धावलं तरी हे तर लक्षात आलं. कुठलीही गोष्ट त्याच्याशिवाय राहू शकत. यत्किंच, मग ते व्यक्त असो की अव्यक्त असो, स्थूल सूक्ष्म कारण उपाधीने युक्त असताना देखील तेच आहे. जसं इलेक्ट्रिसिटी पॉवर हाऊसमध्येच आहे, पण बल्ब हीटर कूलरमधून देखील काम करत असताना तिच्या व्याप्ततेमुळे बाकीच्याला त्याच्या सत्तेमुळं किंवा त्याच्या त्या शक्तीमुळं बल्बला लाईट देण्याची क्षमता, हीटरला उष्णता देण्याची क्षमता आणि फॅनला वारं देण्याची क्षमता आहे. उद्या ते संपूर्ण काढून जरी टाकले तर वीज बाकी वजा होत नाही, ती तशीच आहे. आता एवढं जर समजलं असेल तर आपला ॲटिट्यूड कसा असला पाहिजे, कारण याला म्हणतात मोक्ष पुरुषार्थ सांगणारा, म्हणजे पूर्णत्वाचा साक्षात्कार करण्यासाठी सांगणारा हा जो मंत्राचा पहिला भाग आहे तो आपल्याच्यात मोक्ष पुरुषार्थ साधणार, त्याला म्हणतात परमपुरुषार्थ. त्याच्यासाठी आधीचे 3 पुरुषार्थ तुम्हाला सांगितले, एक अर्थ, दुसरा काम आणि तिसरा धर्म. याच्या 2 जोड्या व्यवस्थित करून टाका, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. कामना म्हणजे कुठली नुसतीच विषयाची कुठलीही कामना, डिझायर, इच्छा. तर धर्मानुसार अर्थार्जन व्हावं आणि कामना मोक्षाची म्हणजे पूर्णत्वाच्या प्राप्तीची असावी, बस. त्या दृष्टीने आपल्याला हा जर 3ही पुरुषार्थाला आपण जर ॲडजस्ट केलं, बरोबर केलं, तरच आपण पूर्णत्वाचा अधिकार प्राप्त करतो. आणि म्हणून आता शंकराचार्यांनी डायरेक्ट त्याचा अर्थ घेतला की तेन त्यक्तेन भुंजिता. तेन याचा अर्थ तस्मात, म्हणून. त्यक्तेन म्हणजे त्यागाने भोग घ्या. मोठं विचित्र वाक्य वाटते की त्यागाने भोग घ्या, त्याची तीच भाषा आहे. त्यागही करण भोगही या कसं काय शक्य आहे. त्यांना हे सांगायचं की कुठल्याही गोष्टीचा त्याग केल्याशिवाय चांगल्या गोष्टीचा योग येऊ शकत नाही. लोकांना त्याग म्हणतो म्हणजे घाबरून जातात, गीतेत सुद्धा त्यागी त्यागी म्हणतात. नको बाबा, पण तुमचं सगळं जीवन त्यागातून उन्नत झालेलं आहे, विकसित झालेलं आहे, प्रगती झाली. झाडाला देखील सीताफळ लागत असतं, एकदम येत नाही. पहिल्यांदा कळी येते, कळीचा त्याग होतो तेव्हा फुलाचा जन्म होतो, फुलाचा त्याग होतो तेव्हा फळाचा जन्म होतो. एकदम मोठं फळ होत नाही, छोटं होतं, मग होत असतं मोठं. तसंच आपल्याला जर ह्या ज्ञानाचं जर काय म्हणतात आविष्कार व्हायचा असेल, ज्ञानाचा जर जन्म व्हायचा असेल तर अज्ञानाचं मरण झालं पाहिजे. मूर्खपणाचा त्याग केल्याशिवाय शहाणपणाचा योग नाही, हे सर्व सांगत आहे. आता ते धरून ठेवायचं ना, असं शक्य नाही बाबा रे. शंकराचार्य डायरेक्ट सांगतात. आता त्यात भुंजित हा शब्द भुज धातूपासून झाला आणि भुज धातूचे 2 अर्थ आहे की एक भोग घ्या, भोग घेणे असं, आणि दुसरा संरक्षण करणे, रक्षण करणे. म्हणजे आत्मस्वरूपाच्या दृष्टीचं रक्षण करणं म्हणजे त्याचा जर साक्षात्कार करायचा असेल तर अनात्मभावाचा त्याग करा, बस. डायरेक्ट अर्थ ज्ञानमार्गाच्या दृष्टीने त्यक्तेन, कारण अनात्मभाव सोडल्याशिवाय आत्मभाव शक्य नाही, अज्ञभाव सोडल्याशिवाय ज्ञानभाव शक्य नाही, अनित्यता सोडल्याशिवाय नित्याचा योग नाही. एवढं जर समज असेल तर डायरेक्ट आज आपण 3ही शरीराची एक रूप आहे, स्थूल, सूक्ष्म आणि कारण शरीराची. त्याची तादात मिळून फक्त 3च अवस्थामध्ये फिरत आहोत, जागृत, स्वप्न, सुषुप्ती. महामत्स्यव मासोळीसारखं या नदीच्या किनाऱ्यातून मध्ये जाते, मधून तिकडून किकलाकी केली तर त्याच्या पलीकडे माहीत. पलीकडे जर जायचं असेल तर त्यक्तेन भुंजिता. कर्मयोग देखील तुम्हाला उपयोगाचं नाही असं नव्हे, पण कर्मयोग नौकेसारखं आहे. नौकेचं काम कुठं आहे, या नदीच्या किनाऱ्यापासून त्या नदीच्या किनाऱ्यापर्यंत.
स्थूलापासून सूक्ष्माकडे, सूक्ष्मापासून कारणाकडे, आणि कारणापासून कारणाची जे शुद्ध स्वरूप प्रतीक. म्हणून इथून जरा थोडंसे जंप मारली पाहिजे. पान उलाटी जेव्हा खेळ करतो तेव्हा त्या पोलवर उभा राहत असतो, वरच्या टोकावर जातो चढून. पण त्याला तिकडे जायचं असेल तर काठीकडे टकटेल भुंजिथा. तसं शब्दशः भाषांतर केलं तर मोठं विचित्र वाटतं. त्यागही करण भोग्या कसं. मग आत्मानं पालयथा शंकराचार्य भाष्यात म्हणतात की आत्मस्वरूपाची दृष्टी तुम्ही त्याचे पालन करा, त्याचं रक्षण करा. नाही आज अनात्मभाव भरपूर आहे, आणि त्यासाठी आपल्याला दृश्यापासून दृष्ट्याकडे जाऊनच ईश्वराचं दर्शन होऊ शकतं. त्या झाडाकडे पाहत असताना झाड आहे आणि त्याच्या बाबतचा विचार आहे, आणि त्याच्या मागे चैतन्य आहे. जेव्हा मला चैतन्याचा साक्षात्कार करायचा असेल तर झाडाचं प्रथम पहिली पायरी आहे की स्थूल रूप बाजूला वजा करावं लागेल. डोळे बंद करून टाकतो त्याच्याकडे. पहिल्यांदा झाडही होतं, झाडाच्या रूपाचा विचार होता, आणि विचाराचा मागे चैतन्य होते. मध्ये ते चिदाभास आहे, तो भाग नंतर सांगू जाऊ दे. पण जेव्हा मी डोळे बंद करतो तेव्हा त्याचा स्थूल रूपाचा त्याग झाला. दृश्यापासून दृष्ट्याकडे जाण्याची भूमिका आहे ह्या ध्यानाची किंवा ज्ञानाची. आता राहिलं त्या नारळाच्या झाडाचा विचार अधिक चैतन्य. आता विचारापासून आपली दृष्टी हटवून विचाराच्या मागे असलेले चैतन्य. तर काय होईल. आता याला म्हणतात आत्मानं पालयथा, स्वतःचं रक्षण करा. आपण काय कोणी शिवी दिली लगेच रिॲक्शन आपण करतो, पण ज्याच्यामुळे आपल्याला शिवी येत आहे त्याच्या जर पलीकडे गेलो तर आपण त्या विचाराच्या पलीकडे. शिफ्ट युअर अटेन्शन फ्रॉम थॉट टू पॉवर बिहाइंड थॉट. याला म्हणतात मेडिटेशन, ध्यान. हा शुद्ध ज्ञानाचा मार्ग या ठिकाणी सांगत आहे. त्यक्तेन भुंजिथा म्हणजे आत्मानं पालयथा म्हणजे अनात्मभाव सोडून आत्मस्वरूपाचे. आणि अनात्म काय, त्याला पंचकोशाला अनात्मा म्हटलंय, 3 शरीराला अनात्मा म्हटलंय, 3 गुण देखील अनात्मा आहे. गणपतीचं जर स्वरूपाचं दर्शन घ्यायचं असेल तर देहत्रयातीतः, कालत्रयातीतः, गुणत्रयातीतः असा जो आहे तो मी आहे असं करून जाणायचं. अशा तऱ्हेने सर्वत्र ईशधरस्थिर. ते कसं, ते देखील त्यक्तेन भुंजिता. आता हे झालं. आता कामपुरुषार्थामध्ये काय दृष्टी असली पाहिजे साधकाची. आता व्यवहाराच्या दृष्टीने आपण आदाला परमार्थाच्या दृष्टीने करतो. आता व्यवहाराच्या दृष्टीने कसं लावायचं ते, कारण किती केलं तर आपल्याला कामनात असतात. पण त्यागाने भोग घ्या. त्याग म्हणजे त्यात घरदार सोडायचं नाही किंवा बाकीच्या. कारण आपण अर्थ बघितला की कामपुरुषार्थामध्ये जसं अर्थपुरुषार्थामध्ये आवश्यक असलेल्या आपल्या वस्तूविषयी आपण म्हणतो, वस्तू व्यक्ती सगळं त्याचं जोपासना करत असतो. या ठिकाणी त्याचा भोग घेणं म्हणजे कामपुरुषार्थ. तसा तर भुंजिता म्हणजे आपलं त्याचा भोग घ्या असं जर म्हटलं तर कसा भोग घ्यायचा. आता त्या ठिकाणी त्यक्तेन म्हणजे त्यागाने, म्हणजे आसक्ती सोडून. बाकी काय गीतेचा सगळा विषय. तर एवढं जर तुम्हाला मान्य असेल की ईशावास्यमिदं सर्वम, सगळ्या ठिकाणी त्याची सत्ता आहे, त्याचीच महत्ता आहे, तोच नियंत आहे, आणि त्याशिवाय कोणी राहू शकत नाही. म्हणून तिथे आता डायरेक्टली त्याचा स्वानुभव घ्यायचा असेल तर त्या अनात्मभावाचा त्याग करून आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थित राहा. त्याला अनुरूप जर आपल्याला जगात वावरायचं असेल तर काय करावं. त्यक्तेन भुंजिता म्हणजे त्याच्या बाबत असलेल्या आसक्तीचा त्याग करून, अहम मम भावाचा त्याग करून त्या ठिकाणी राहा. त्यक्तेन भुंजिता. जसं आपल्याला काही एखादं चॉकलेट जरी खायचं आपण रॅपर काढून खातो. आता एकाला कोणीतरी आपल्या रोटरीचा कोणी बाहेरच्या देशातून येणार होता. स्वामीजींनी मोठे छान रंगवून गोष्ट सांगते. तर तिथे गेला साऊथ आफ्रिकामध्ये, आणि ते काय निग्रो बिग्रो कोणी असेल, तर तिथे फ्रेंडशिप झाली तिथे राहत असताना. आणि म्हणाले मला इंडियामध्ये यायचं आहे, एखादं चांगलं फळ खाण्यासारखं असेल. म्हणाले ऋषीफळ सांगतो, केळी आहे. त्याला मराठीत केळी म्हणतात, देऊन टाकलेलं. प्लॅन्टेन म्हणतात, बनाना म्हणतात, ठीक आहे. आणि ते मिळेल. आणि खूप छान असतं म्हणा. फक्त काय करायचं, त्यागाने भोग घे. आता आला आणि त्याचं काही गोष्टी लक्षातच राहिल्या. आल्याबरोबर त्या हॉटेलवाला सांगते तू
ब्रिंग सम केला असं कोणतं केला आणि चटकन खायला लागला. त्याने पाहिलं की जे ऐकलं होतं त्याच्यापेक्षा हे वेगळंच लागत आहे मला, काहीतरी तुरट लागायला लागलं तिथं. आता त्या वेटरला भाषा समजत नव्हती, त्याचं कसं बोलायचं म्हणून त्यांनी खून केली. तसं ह्या 3 उपाधीमध्ये आपण स्थूल, सूक्ष्म, कारण उपाधी, बाकीच्या प्रपंचामध्ये राहावं लागतं. काय सोडून तर काय जायचं, फक्त त्याच्यामध्ये मी आणि माझेपणाची आसक्ती सोडून जरा त्याची सत्ता मानताना तुम्ही त्यातच सगळं आहे, तुमच्या केअर ऑफ आहे, तुम्ही फक्त ट्रस्ट आहे त्याची. हे संपूर्ण कल्चर वेळेचे सांगितले. म्हणजे आता पहिल्यांदा सर्वत्र ईशदर्शन ही मोक्ष पुरुषार्थाचे साधन समजलं. आता दुसरं कामभोगात म्हणजे भोग साधनेत अनासक्ती त्यक्तेन, म्हणजे घरदार नाही पण त्याच्या मागे आपला ते चिकटून राहायची भूमिका म्हणे ते सोडून दे बस. कारण एकची मीपणे नागवले घर ना तरी संसार ब्रह्मरूप, सगळं ब्रह्मरूपच आहे. त्या आपला मी येतो ते भिंती तयार करणार त्यागाने, म्हणजे उपाधीशी असलेला जो अहम मम व्हावा त्याची म्हणजे अहम मम भावाची आसक्ती सोडून. गीतेत देखील 2 मार्ग सांगितले आहे, कर्मयोग मार्ग आणि ज्ञान मार्ग. पुढे 5व्या अध्यायात त्याचं विवरण येणार आहे. खूपच छान स्वामीजींनी रवून की कर्मयोगामध्ये कर्म करायचं सोडायचं नाही, कर्मफळही सोडायचं नाही, पण कर्मफळाबाबत जी अँझायटी किंवा अटॅचमेंट आहे, आसक्ती, ते सोडायचं कर्मयोग. पुढच्या पायरी संन्यास म्हणजे ज्ञानयोगामध्ये मी आता कर्मयोगात आसक्ती सोडली, त्याही अहंकाराचा त्याग करणं, हे जरा पुढची पायरी आहे. त्याग दोन्ही साधनेमध्ये समाविष्ट आहे. कर्मयोगाच्या याच्यात देखील कर्म आणि कर्मफळाच्या आसक्तीचा त्याग, कारण कर्म स्वतःहून बंधनकारक नाही, पण कर्मामध्ये होणारी आसक्ती बंधनकारक आहे. की हेच कर्म मी करेल, त्या म्हणतात कर्माची आसक्ती आहे. एवढंच कर्माचं फळ मला मिळायला आवश्यक आहे, त्याच्याशिवाय राहू शकणार नाही, त्याचा भाव दुराग्रह कर्मफलाची आसक्ती आहे. मीच कर्म करताय, दुसरा कोणी कर्म शकत नाही, त्याच्यात तर कर्तृत्व आसक्ती झाली. आणि आजकाल सब कुछ मैंने करणे छोड दिया, सगून दिलं, त्याचाही अहंकार, ह्या सगळं सोडून राहणं बसतं. आणि ते जर करायचं असेल तर पहिली ओळ जर खरोखर तुमच्या मनात असायचे की त्याच्या सत्तेशिवाय महत्तेशिवाय काय नाही, तोच सगळ्यात आहे, ते माझा आहेच कुठे प्रश्न. आणि गोष्टींनी तुम्हाला अधिक समजेल. अकबर बिरबलाचा संवाद झाला म्हणतात. आता बिरबल खुशामत करत होता बादशहाची, पण त्याच्या लक्षात आलं की बादशहाचे मला जरा अहंकार यायला लागला, मी सगळ्या जगाचा पोशिंदा आहे, त्याला मी सगळी नोकरी देतो, त्याला मजुरी देतो. खऱ्या अर्थानं तो देतो का? देणारा कोण आहे? जसं मुलाला वाटतं की मला आता ब्रेड मिळतो कशा म्हणून, फ्रीज म्हणून, आई तुझी काही आवश्यकता नाही. एक दिवस आईने ब्रेडच ठेवलं नाही. हे आत्या माणसाची अशी भूमिका झाली आहे. म्हणून तू सफरिंग ब्युटिफुली कम्फर्टेबली मॅनेज सफरिंग. आणि असं करून जेव्हा त्याच्यात असं वक्तव्य पाहिलं की हे मी सगळ्यांना नोकरी दिली, सगळ्याला मी रोजगारी दिली असे, तर त्याला काहीतरी सांगायचं होतं. कारण त्याची आतापाने ईशावास्यमिदम, त्याची सत्ता सगळीकडे आहे, त्याची महत्ता मोठी पण त्याचं आहे, त्याचीच व्यापकता, आणि तो सगळ्याचा नियंत आहे. कुठले मग धर्मात वेगवेगळ्या देवाचं नाव असेल तर म्हणून काय. आणि बिरबलाची आध्यात्मिक बैठक होती. पण एक दिवस जरा त्याची स्तुती करता करता म्हणजे जहापना आप कितने बडे हो. बडे म्हणतो म्हणजे फार हुशार राहिलं पाहिजे. बोले कितना बड़ा हो, बोले आप तो खुदा से भी बड़े हो. आता अर्थ काय झाला की तू देवापेक्षाही मोठा आहेस, परमेश्वरापेक्षा, ईश्वरापेक्षाही. आणि त्यांनी पकडलं त्याला. कोणी माणसाने स्टेटमेंट केलं की त्याच्या मागे रिझनिंग कारण दिलं पाहिजे की का असं म्हणता, का म्हणतोस तू असं, आता सांग. आता त्याच्या बोलण्यात जरा चिमटा घ्यायची पद्धती होती. बोले जहापना आप अपने राज्य से किसको भी निकाल सकते, लेकिन खुदा अपने राज्य से किसको निकाल नहीं सकता. आता समजलं का तुम्हाला? सटलिटी माहीत पाहिजे समजते. तसं आहे की एवढं समजल्यानंतर मग आता व्यवहारात कसं व्हावं, म्हणजे व्यवहार बरोबर असेल तर परमार्थ साधेल.
आता 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 आपण परमार्थाच्या दृष्टीने अर्थात व्यवहाराच्या दृष्टीने मोक्षपुरुषार्थामध्ये सर्वत्र ईश दर्शन ठीक आहे. आता सर्वत्र ईश दर्शन आहे, त्याचीच सत्ता, त्याचीच मत्ता, त्याचेच नियंतृत्वता आहे असं जर आपण मानलं तर आपला कसा ॲटिट्यूड असला पाहिजे भोग घेत असताना, की त्यागाने भोग घ्या, म्हणजे आपला अभिमान न ठेवता त्यांनी आलाय त्याच्यापासून आपण घेतो. त्यक्तेन भुंजित. आता कोणी तत्तेनाचा जरा मध्वाचार्यांनी हा द्वंद्वात्मक अर्थ काढला. त्यक्तेन म्हणजे दत्तेन, तेन दत्तेन भुंजित, त्याने दिलाय त्याचा प्रसाद म्हणून घ्या, थोडक्यात सांगायचं अगदी भक्तीचे. म्हणजे मग तुम्हाला स्वतःचा मी आणि माझेपणाचा भाव त्या ठिकाणी राहणार नाही, जीवन सरळ होऊन जाईल. आता दुसरं म्हणजे कामपुरुषार्थामध्ये म्हणजे भोग घेत असताना अनासक्ती झालं. सर्वत्र ईशदर्शन म्हणजे मोक्षपुरुषार्थ. आता तिसरं झालं अर्थार्जन आपण करतो, अर्थपुरुषार्थ, कारण पैशाशिवाय तर जमू शकत नाही. तर त्यासाठी चौथी ओळ सांगत आहे, मा गृदः कस्य स्विद्धनम. महागृदा म्हणजे त्यात लोभ करू नकोस कुठले धनाचा. स्वस्य वा परस्य धनम, स्वतःचं असो की दुसऱ्याचं असो, लोभ सोडून द्या. आणि आपलं सुटतच नाही, कारण एवढं तर तुम्हाला समजतं की सगळं हरिमय आहे, त्याची सत्ता आहे, त्याची काही नाही, तुमचं काय खऱ्या अर्थाने. तरी पण व्यवहार म्हणून आपल्याला सांभाळावं लागतं. असं म्हणून काही जमत नाही की काय म्हणून कोणी आपले पैसे, असं तर नाही, ते तर सांभाळलं पाहिजे. मग धनार्जन करत असताना म्हणजे आपल्या इथे एकाने भाष्यकार म्हणजे की धनादिशु अहम ममादी बुद्धी ए बुद्धिरेव सर्व अनर्थ करी. त्याच्यामध्ये मी आणि माझेपणाची बुद्धीच फक्त अनर्थ करणारी आहे, बाकी काही. तस्मात ताम परित्यज्य, म्हणून ते सोडून, म्हणजे त्याच्या बाबत म्हणजे अर्थार्जन करत असताना, अर्थपुरुषार्थ साधत असताना लोभाचा त्याग करा. लोभ कसा होतो, लाभात लोभा हा प्रवर्धते. जसा जसा माणसाला लाभ होतो तसा लोभ वाढतो. कारण आजकाल लखोपतीला कोणी म्हणतच नाही, करोडोपती बोले, आणि आता अब्जोपतीमध्ये नाव यायला लागलं. पण काय आपल्या याच्यात खरं आहे का आपल्याबरोबर येण्यासारखं याच्यातलं. म्हणून इथं तर करावं तर लागतं. आजच्या ह्या स्पर्धात्मक जगतामध्ये प्रत्येकाने आपलं मिळवलं तर पाहिजे. तिथं त्रासदायक काही पैसा स्वतः नाही, अर्थ स्वतःहून चांगला अर्थकारक आहे. पण अर्थ हा अनर्थकारक होतं केव्हा, जेव्हा त्याच्या त्यात लोभाचं विष येत असतं तेव्हा. बस. आणि लोभ म्हणजे अहम ममादी बुद्धिरेव सर्व अनर्थ करी, मी आणि माझेपणाची बुद्धी. आता तुम्ही जर एवढं मानलं तर तुमचं आहे का काही खऱ्या अर्थाने. विचार केला तर लक्षात येणं काही खरं येत नसते माणसं. अपनी खातिर महल बनाया आप ही जाकर जंगल सोया, इस तन धन की खाऊन बडाही लेकिन देखत नैनो में मिट्टी मिलाई. लेकिन माणूस इतका मागे लागतो याच्या, ही काही लक्षातच राहत नाही, ते दिवस निघून जातो. अच्छा, ही जर प्रॉपर्टी आपल्याला परलोकात नेता आली तर ठीक आहे, तसं काही करता येते का. असं तर कायदा निघाला नाही गव्हर्नमेंटच्या प्रमाणे. कारण एक दोन दिवस आहेत कार्यक्रम, तो तुम्ही हो म्हणा की नाही म्हणा, किती फिरायला जा, काही औषधी घ्या, सगळं करा, ठरलेलं आहेच. हे माणूस त्याचा जोपर्यंत विचार करतो पण त्या लक्षात येत नाही की कशी आपली कल्चर असली पाहिजे. अच्छा, बरोबर नेता आलं असतं तर जसं आपल्याला इथून मला जर माझी ट्रान्सफर झाली, इथून जर मुंबईहून जर मला आपलं क्या कोल्हापूरहून काय दिल्लीला गेलो तर स्टेट बँक ऑफ इंडियाला मी सांगू शकतो की प्लीज ट्रान्सफर माय अकाउंट टू दिल्ली. तसं काही करता येते का. एवढं जर तुम्हाला पहिली ओळ समजली का नक्की की त्याची सत्ता आहे, त्याची महत्ता आहे, त्याचीच नियंत्रण आहे, त्याच्यामुळे सगळं दिलं आपल्याला. मग माझं काय आहे, मी फक्त निमित्ताचा धनी, झाला असे प्राणी, केला असे प्राणी, माझे माझे म्हणून ते सोडून द्या. फक्त त्याचे ट्रस्टी म्हणून वागा की त्याचं आहे की. तेव्हा मग लोभता म्हणजे निर्लोभता येईल. म्हणजे अर्थपुरुषार्थामध्ये निर्लोभता. कारण नेता येत नाही इथून काहीच आपल्याला. फक्त असा विचार करायला की लोकांना सहन नाही होत, पण तो विचार एक दिवस येतोच प्रत्येकाच्या ह्याच्यात. आणि म्हणून मागृदहा म्हणजे
गृधापासूनच गिधाड शब्द झाला. गिधाड कसा असतो, गिध पाहिलं ना तुम्ही, तो वर जातो उंच आकाशात, पण लक्ष कुठे असतं, खाली. अशी खाली वृत्ती शू नको अंतःकरणाची. खरोखर जर तुला ईशावास्यमिदं सर्वम यत्किंच जगत एवढं जर मान्य असेल, अगदी व्यवहारात सांगायचं म्हणजे लक्ष्मी कोणाची आहे, नारायणाची. आपलं लक्ष कुठे असतं, लक्ष्मीकडे. दुसऱ्याच्या लक्ष्मीकडे असं पाहणं बरोबर आहे का? कोणाची लक्ष्मी आहे? अगदी बिलकुल व्यवहाराच्या बचत नका. त्याच्यामागे तो बसला हे लक्षात ठेव. आपण त्यालाच विसरून जात. मग आपल्याच्यात फोटो देखील असतात, सरस्वती गणपती छोटे, लक्ष्मी मोठे. आजच्या मनाचं ते चित्रण आहे. आणि तसं आपल्याबरोबर येत असेल तर, आणि सगळ्यात चंचल आहे ते, केव्हा काही सांगता येत नाही. आणि ती कोणाची दासी होते, न मागे त्याची रमा होय दासी म्हणल्या. म्हणजे लक्ष्मीचं स्वयंवर झालं ते मोठी छान गोष्ट सांगितली. किंवा ते आल्यानंतर डिक्लेअर केले एकदम वेळेवर की जो बिलकुल काय माझी मागणी करेल त्याच्याकडे प्रत्येकजण मला हवा आहे. तर नाही, तिथे एक बसला होता नारायण चिपच्यापासून, त्यापासून त्याच्या रमा होय दासी. तेव्हा ते बरोबर काम करते. आपण त्याच्या मागे लागलं तर बरोबर होत. आता प्रयास करावे लागतात, नाही असं नाही उद्या काही गप्पा म्हणून काही जपत नाही. पण त्याच्यातच सगळं आयुष्य खर्च करायचं, आणि ज्यासाठी माणसाला आयुष्य ते जर मिळवायचं, मग काय मिळवलं माणसाने? उलट जितका तो लोभ करेल तितका तो अडकून राहतो या ठिकाणी. मग मरतानाच्याच गोष्टी येतात. आणि म्हणून अर्थार्जनात म्हणजे अर्थपुरुषार्थ साधत असताना निर्लोभता, आणि त्यासाठी महागृदा म्हणजे गिधासारखी वृत्ती ठेवू नका, खाली जाऊ दे, सोडून देते. एवढं जर झालं आपल्या, आता मग पुढे धर्म पुरुषार्थ पुढे यायचं सांगणार. कारण सगळ्यांना त्यागाची साधना जमत नाही. कारण त्याग म्हणतो म्हणजे घाबरतात एकदम. जास्तीत जास्त जगलं पाहिजे, संपत्ती असली पाहिजे, नावलौकिक तर घ्या, त्याच्या विरुद्ध नाही. पण ते करत असताना असे काही व्यवहार असे पाहिजे आपले की ते आपल्याला आध्यात्मिक ज्ञान प्राप्त करण्यासाठी अनुरूप होतील, योग्य होतील. कारण व्यवहारच ठीक नसेल तर काय परमार्थ साधेल त्याचा? आणि मग आपल्या तीन जे आपलं जो स्वरूप आहे ईश्वराचं, ईशावास्यच, सत, चित आणि आनंद. सत म्हणजे अस्तित्व, चित म्हणजे ज्ञान, आणि आनंद म्हणजे सुख. हे आपल्या आत्म्याचं किंवा आपल्यामध्ये असलेला ईश्वर तत्वाचं स्वरूप आहे. सगळ्यामध्ये सारखं, प्रत्येकाच्या अंतर्गत तो प्रत्येकात्मा आहे. इदम सर्वम यत्किंच जगत्याम पृथ्व्याम, या पृथ्वीवर आहे ते स्वेन आत्मना ईशेनं प्रत्येकात्मत आहे. आपल्या अंतर्यामी जो कॉन्शियसनेस आहे, चैतन्य, ती दृष्टी पाहून त्याच्याकडे पहा. स्वेन आत्मना म्हणजे ईशेन ईश्वर. प्रत्येकात्मत आहे म्हणजे आपल्यामध्ये बुद्धीचा जो प्रकाशक आहे त्याला म्हणतात तो साक्षी असलेला आत्मा, तो सगळ्याच्या अंतर्यामी. अहमेव इदम सर्वम, हे आपलं ते स्वरूप आहे. त्या दृष्टीने मग पाहत तशी व्यापक दृष्टी. चराचरम आच्छादनीयम स्वेन परमात्मनः, शंकराचार्य भाष्यात पण व्यवस्था सांगितलं की सगळ्या या दृष्टीने. आता हे जर तुम्हाला मान्य झालं असेल की सगळ्यामध्ये आहे आणि तेच माझं खरं स्वरूप आहे, ते हरिमय स्वरूप आहे, तर आपल्याला अनासक्ती सांगितली भोगामध्ये, निर्लोभता सांगितली अर्थार्जनामध्ये. पण धर्माच्या बाबतीत कर्तव्य अकर्तव्य याचं तारतम्य असलं पाहिजे. आपले काय माझ्यासाठी उचित आहे, काय नाही, काय करावं काय करू नये, हे आपल्या शास्त्रांनी आधी सांगितलेलं आहे. आणि म्हणून तिन्ही शब्दानुसार जर आपलं जर कल्चर किंवा संस्कृती यायची असेल तर सत्स्वरूपानुसार तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगू द्या. आज संस्कृती कशी झाली उलटी, मारो और मरो, या क्या बोलते जिओ और जीने दो, हे खरी संस्कृती आहे. सगळ्याला समजलं ना. आज काही लोकांना डिस्कोर्स द्यायची आवश्यकता नाही. अरे स्वभाव झाला पाहिजे आपला, प्रत्येकाला वाटतं आपण जगा म्हणून. दुसरं चित म्हणजे ज्ञान स्वरूप आहे आपलं. तुम्ही भरपूर ज्ञान संपादन करा, स्वतः बुद्ध बनवू नका आणि दुसऱ्याला बुद्ध बनवू नका. अज्ञानी राहू नका आणि दुसऱ्याला अज्ञानात ठेवू नका. ही दुसरी आपल्या चित स्वरूपानुसार आपली संस्कृती. कारण हे आध्यात्मिक तत्व ठीक आहे, पण त्याच्या अनुरूप व्यवहार झाला तेव्हा आपण त्याचे आपले दृष्टी देखील त्याला अनुरूप होऊ शकेल. म्हणून व्यवहारात असताना ज्ञान आपण संपादन करावं, आपल्याबद्दल गैरसमज नसावा, आपल्याच्यात अज्ञान आणि मूर्खता नसावी, दुसऱ्याला मूर्ख बनवू नये.
दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट, सुख हे आपलं स्वरूप आहे. आनंद, तुम्ही आनंदात राहा, दुसऱ्याला आनंदात ठेवा. रिअल जॉय लाईज इन गिव्हिंग जॉय टू अदर्स. खरं सुख दुसऱ्याला सुख देण्यात. आता अशानुसार जर आपल्याला जगायचं असेल तर हा एक झाला आहे, एक कोणता मोक्ष पुरुषार्थ. त्याच्यानंतर कामपुरुषांचे अर्थपुरुषार्थामध्ये विशेषतः दृष्टी ईश्वराची, त्याच्यानुसार अनासक्ती भोगामध्ये, आणि त्यानुसार धनामध्ये निर्लोभता की त्याचा आहे, मी फक्त त्याचा केअरटेकर अशा भावनेने. आता एवढं सांगितलं तर जे वरवर अर्थ घेतात त्यांना जरा वाटतं की हा त्यागाचा मार्ग फार कठीण आहे. शंकराच्या तर आणखी पुढे जाऊन जातात, एषणा त्रय त्यागेन. आता ते एकदम सगळं शक्य नाही. पेष्णा म्हणजे पुत्रेष्णा, वित्तेष्णा, लोकेष्णा, तीन इच्छा आपल्याला त्रास देत असतात. संतती, संपत्ती आणि नावलौकिक लोकाची इच्छा, म्हणजे आज इथे स्वर्गाची इच्छा होती. त्याच्याही पलीकडे गेलं पाहिजे, तेव्हाही आपल्या पूर्णत्वाची अवस्था शक्य आहे. पण सर्वसाधारण माणसाला हे शक्य नाही. तो इथे राहून आपला पुरुषार्थ साधून अशा तऱ्हेने त्याचं आपलं जीवन केलं पाहिजे की जे अनुरूप होऊ शकेल ज्ञाननिष्ठेसाठी. म्हणून ते गीतेत सांगितलं आहे की ज्ञानयोगेनं सांख्यानाम, नसेल तर निदान कर्मयोगेनं योगिनाम. आता दुसरा मंत्र कर्मयोगाचं निर्देशन करणार, म्हणजे धर्म पुरुषार्थ सांगणारा. धर्म म्हणजे तुमचं कर्तव्य काय, अकर्तव्य काय. त्याला शास्त्रामध्ये दोन शब्द वापरले, विधी आणि निषेध. विधी म्हणजे हे करा, निषेध म्हणजे हे करू नका, तुमच्या चांगल्यासाठी. अरे आपण स्वतंत्र भारताचे नागरिक आहे, पण थोडी संस्कृती आपण पालन केली पाहिजे. जात असताना रस्त्याने व्यक्ती स्वातंत्र्य आहे, मत स्वातंत्र्य आहे, भाषण स्वातंत्र्य आहे. पण उद्या रस्त्याने जायचं असेल तर आपल्याला सुरक्षितता आणि दुसऱ्याची असली तर आपण त्या त्या देशाचा आपण नियम पाळतो, तो पाळला पाहिजे, कर्तव्य आहे. तर कर्तव्याबाबत असलेला जो पुरुषार्थ आहे, म्हणजे काय धर्म आहे काय अधर्म आहे त्याचा अर्थ, म्हणजे धर्म पुरुषार्थाबाबतीत आता कर्म करूनच, आणि खूप दिवस जगायची इच्छा करून जीवाने राहावं या ठिकाणी. फक्त जर त्याचं जीवन निकोप व्हायचं असेल आणि ज्ञाननिष्ठेला अनुरूप व्हायचं असेल तर कर्मयोग निष्ठा ही आपल्याच्याच उपायभूत साधनं सांगितले आहे. संध्याकाळचा देखील विषय आपला तोच आहे. तर ते या ठिकाणी आता पुढच्या याच्यात निर्देशित करत आहे मंत्र नंबर 2 मध्ये. ईशानुसारणी कर्मयोग निष्ठा. चला आता कुर्वन्नेवेह कर्माणि जिजी विशेष शतकुम समाहा एवं त्वयि नान्यथेतोस्ति न कर्म लिप्यते नरे. तुम्ही कितीही इच्छा सोडा म्हणता तर इच्छेशिवाय आपण जगू शकत नाही. आणि 3 मूलभूत इच्छा तुमच्या आमच्या हृदयात किंवा जीव म्हणून प्रत्येकाला स्वाभाविक नॅचरल आहे. भारतीय असो की विदेशी असो की या पंथाचा की त्या पंथाचा. एक तर जगण्याची इच्छा आहे की नाही तुम्हाला सांगा बरं. कोणाला वाटतं का मरावं म्हणून, त्याला म्हणतात जिजीविषा. कारण आपलं सत्स्वरूप आहे म्हणून आपल्याच्या स्वाभाविक इच्छा कोणती, जगण्याची इच्छा. चित म्हणजे ज्ञानस्वरूप असल्यामुळं आपल्याला जिज्ञासा आहे. ज्ञातुम इच्छा जिज्ञासा, जाणून घ्यायची आपण कोण आहे, कसं आलोय, काय. आणि तिसरी सुखेच्छा. दुःखाबाबत कोणाला इच्छा नाही, सुखाबाबत, कारण सुख आपलं स्वरूप आहे. आता तुम्ही किती सांगितलं सगळ्याचा त्याग करा तर हे शक्य नाही सर्वसाधारण माणसाला. म्हणून ऋषी किंवा ही श्रुती माता आपल्या स्तरावर येऊन आता एक मार्ग सांगत आहे. नरे म्हणजे जो व्यवहारी माणूस आहे त्याच्यासाठी. तुमचा व्यवहार बरोबर असेल तर परमार्थासाठी मार्ग मोकळा होऊ शकेल. तर तो मार्ग आहे कर्मयोग निष्ठा. तर काय करावं, इह कर्माणि कुर्वन् एव. इह म्हणजे ह्या मनुष्य लोकामध्ये असताना, या ज्या इथे जगत असतात. एकदा आपल्याला समजलं की ईशावास्यमिदं सर्वम ही दृष्टी आहे, त्या दृष्टीच्या अनुरूप माझी वृत्ती आणि कृती व्हायची असेल, कर्म व्हायचं असेल तर कर्म सोडून नव्हे, कर्म करूनच. च शब्द म्हणतात कर्माणि कुर्वन् एव, म्हणजे कर्म करूनच.
शतम समाहा जिजीविषेत. जिजीविषेत म्हणजे जीवितुम इच्छेत, जगण्याची इच्छा करा. किती? 100 वर्ष म्हणजे जास्तीत जास्त. आपण नाही काय आजचा बर्थडे काय म्हणता, जीवित शरद शतम. आता 100 वर्ष जगतात की माहीत नाही, पण म्हणायला काय हरकत आहे. एक इच्छा आपल्याची. 100 याचा अर्थ खूप लॉंग, जास्तीत जास्त दिवस तुम्ही जगा थोडक्यात. तसं प्रत्येकाची लाईफलाईन ठरलेली आहे. तुम्ही काही केलं तर त्यावर यमराज देखील अर्धा सेकंद कमी करू शकत नाही आणि ब्रह्मदेव अर्धा वाढू शकत नाही. एवढं समजल्यानंतर घाबरून जायचं नाही त्याला. जेव्हा येईल तेव्हा येईल. आहे तोपर्यंत आपल्याला आयुष्य तर घालवलं पाहिजे, पण ती आपल्या संस्कृतीसहित असले तर आपल्याला उन्नतीचा मार्ग मिळेल. म्हणून या जगतामध्ये कर्म करीतच 100 वर्ष जगण्याची म्हणजे जास्तीत जास्त जीवन जगण्याची तुम्ही अपेक्षा, लॉंग लाईफ राहू द्या. मरायची इच्छा करू नका. आता मग भीतीही वाटते की असं करत असताना मी या संसारात किंवा वासनेमध्ये गुरफटून जाणार नाही का? नाही म्हणत. एवम तोही नान्य तेतुष्टी. एवम म्हणजे असा निष्काम भावने, कारण नुसतं कर्म तर सगळेच करतात, पण याचा गर्भित अर्थ आहे की ईश्वराची निष्ठा हृदयामध्ये ठेवून ईशानुसारणी कर्म तुम्ही करा. ज्याला एवढं समजलं की नाही मला ईश्वर काय, परमात्मा त्याचं दर्शन नाही, पण त्याच्याशिवाय काही चालू शकत नाही, त्याचं सतत अनुसंधान ठेवून त्याची सत्ता आणि महत्ता जाणून त्याच्या अनुरूप आपलं कर्म करत असताना कर्म करत राहा. पहिला भाग म्हणजे त्याच्या ईशानुसारणी तुमचं कर्म करा. कुठलं आणि कोणतं कर्म करायचं गीतेने सांगितलं, नियतम कुरु कर्मत्वम. गीतेचा 3रा अध्याय. नित्य कर्म आणि नैमित्य कर्म साधकांनी केलं पाहिजे. काम्य कर्म आणि निषिद्ध कर्म सोडलं पाहिजे. नाही ते एक 5 रुपयाचा नारळ ठेवायचं, म्हणायचं 5 लाखाची लॉटरी दे, तो झाला कॉन्ट्रॅक्ट देवाशी. कॉन्टॅक्ट ठेवा, बाकी काय. याला म्हणतात काम्य कर्म. दुसरं निषिद्ध कर्म म्हणजे करू नये. भलतं खाऊ नका, पिऊ नका, कलमजम न भक्षे, सुराम न पिबे, दारू पिऊ नका, भलतं खाऊ नका, खोटं बोलू नका. आपल्या इथे सांगितलं ते तुमच्या चांगल्यासाठी. म्हणजे निषिद्ध कर्म आणि काम्य कर्म टाळावं, नित्य आणि नैमित्तिक कर्म करावं, आणि ते देखील कोणती निष्ठा ठेवून? ईश्वराचं अधिष्ठान. म्हणजे ईश्वरानुसारणी कर्मनिष्ठा तुमची असली पाहिजे. तर कर्म सगळेच करतात, जनावरही करतात, पण माणसाकडून अपेक्षित आहे. त्याला समजा किती 100 वर्ष जिजीविषय जीवितुम इच्छेत, जगण्याची इच्छा करावी. सती एवम तो म्हणजे अशा प्रकारे जर ईश्वर निष्ठा ठेवून जर तुम्ही त्याच्यासाठी कर्म करायला लागला तर आपला ॲटिट्यूडही बदलतो, मनोभाव. तिथे आपला अहंकार, आसक्ती ह्या दोन्ही गोष्टी हळूहळू सुटतात. तर असं करण्यात त्वयी नरे, म्हणजे तू नराभिमान, ह्या देहाचा अभिमान असलेला तुला मनुष्याला नरे कर्म न लिप्यते. इथं म्हणजे असं करूनच, आणि याशिवाय दुसरा तुला मार्ग उन्नतीचा नाही. कारण सर्वसाधारण माणसाची भूमिका लक्षात ठेवून श्रुतीमाता परमूळ करुणितेने आपल्या लेवलवरून सांगत आहे, नरे कर्म न लिप्यते. अशा ईशावास्य वृत्ती ठेवून जो आपलं कर्तव्य कर्म बरोबर करेल त्याला कर्म हे बंधायमान होत नाही. यज्ञार्थात कर्मणुनेत्र लोकोयम कर्मबंधन. गीतेचे 3ऱ्या अध्यायात जात होते. यज्ञ भावने व्यतिरिक्त जर कोणी कर्म करत असेल, यज्ञ म्हणजे यज्ञ वय विष्णू, ईश्वराला विसरून जर करत असेल तर कर्मबंधनात पकडून त्यात त्याची आसक्ती वाढेल, अहंकार वाचेल, वासना कमी होण्याचे ते जास्त होतील. याच्यामुळे तेच कर्म तुम्ही एवढं पहिली ओळ समज, ईशावास्य मिदम सर्वम, इंटेलेक्च्युअली समजून देखील त्याच्यासाठी तुम्ही कर्म करा. म्हणजे मग आपल्याला हे कर्माची आसक्ती त्रास देत नाही. कर्म स्वतःहून त्रासदायक नाही, कर्म फळही त्रासदायक नाही, पण गीतेचं सांगणं आहे की त्याच्या बाबत असलेली अटॅचमेंट, आसक्ती ते त्रासदायक आहे. मग ज्याच्या मनाची आसक्ती परमेश्वराकडे करून जर कर्म करत असेल तर कर्म करून देखील लिप्त होणार नाही. पहा, साजूक तूप खात असताना 2 वस्तूशी आपल्या त्याचा संपर्क येत असतो, हाताशी आणि जिभेशी. हाताला लिप्यते, चिकटते तर साजूकच असेल तर, जिभेला न लिप्यते, असरा करू. अरे ही युक्ती फक्त भगवद्गीतेपासून शिकण्यासारखी आहे.
राहायचं सगळ्यामध्ये. पद्मपत्र मिवाम बसा. पद्मपत्र पुढे सांगणार 5व्या देते नाही की कमळाचं पान जन्माला आलं असतं पाण्यातच, संगोपन त्या पाण्यात होत असतं, उद्या त्याचं विलिनीकरण त्या पाण्यात होत असतं, पण एक थेंब पर्क्युलेट होऊ देत नाही पाण्यात. तसं जर व्हायचं असेल तर प्रथम ईशावास्याचं बॅकग्राऊंड ठेवून तुम्ही काम करा. सर्व बाकीचे कामं करतात. आता कर्माचा सर्वसाधारण अर्थ काय? चलनात्मकम कर्म. एका पॉइंट म्हणून दुसऱ्या ठिकाणी कोण गेला आपण तू कर्म करतो म्हणतो, पण कधी कधी देहाने कर्म होत नाही तर कधी मनाने कर्म होत असतं, भावनात्मक, कधी बुद्धीने. हे सगळं होत असताना सतत त्याची जाणीव ठेवून पहिल्या ओळीची की त्याच्याशिवाय काहीही चालू शकत नाही. वृक्षाची ही पानं हाली त्याची सत्ता, राहिली हंता मग कुठे. अरे झाडाचं पान देखील हालत असे. उद्या तुम्हाला लहान मुलाची गंमत करून विचारायचं, त्याला एकदम ईश्वरविषय नाही समजत, फक्त त्याला इथून सुरुवात करा. हे झाड हालतं ना, हालतं. कशामुळे हालतं रे? तुम्हाला वाऱ्यामुळं. वाऱ्याला कोण हलवतो? तू आणि मी. तिथे थांबेल तो. नक्कीच काहीतरी सत्य आहे. तसंच आपलं हे शरीर चालतं. लिव्हर, पँक्रिया, हार्ट, किडनी ते सगळं समजतं मेडिकल सायन्स. पण कशामुळे चालतं? त्याची सतत जाणीव ठेवून त्याचं असलेले क्षेत्र देखील त्याच्यामध्ये असं सांडून मग कर्म करा. आता त्याच्या मग एक फार छान सिद्धांत गुरुदेवांनी सांगितलाय की कर्मामध्ये देखील आता तुम्ही पहा, प्रत्येक जण कर्म करायला उद्युक्त होतो. त्याचा कारण प्रत्येकामध्ये पूर्वजन्माचे काही वासना आणलेले आहेत. जन्म घेणे लागे वासनेच्या संगी. आता आपल्यामध्ये वासना म्हणजे संस्कार आहे, मनामध्ये विचार येत आहे, बाहेर तुम्हाला क्षेत्र मिळाले आहे, पण इतकं करून त्या माणसाने बाहेर काम न करणं म्हणजे काय होईल? सप्रेशन होईल मनामध्ये त्या विचारांचं. सरळ शब्दात सांगायचे, वासना मनामध्ये विचार असून बाहेर कर्म न करणं त्या म्हणतात तमगुण, इनॅक्शन, निष्क्रियता. त्याला काही संन्यास म्हणत नाही. अर्जुन काय म्हणत होता की मी युद्ध कर्म न करता हिमालयात जाईल. शक्य झालं असतं का त्याला? धनुष्यबाण सोडून दिला. आता तसं त्या म्हणतात निष्क्रियता म्हणजे तमगुण, वासना असून काम न करणं. दुसरं, वासना मनामध्ये विचार येत आहे. निदान सकामतेने जरी कर्म केलं तरी ते निष्क्रियतेपेक्षा चांगलं आहे. मुलगा जर शाळेत जात नसेल तर त्याला हळूच आपण प्रलोभन देतो, बेटा तू शाळेला दे, तुला 5 स्टार देईल. 5 स्टार म्हणजे ते चॉकलेट. थोडा मोठा झाला तुला ट्रायसायकल देईल. असं करू. तसं आजकाल कोणी काम करत त्याला इन्सेंटिव्ह द्यायचं असतं की एवढं तुला डिव्हिडंड देऊ, एवढं काम कर. म्हणून आपल्या प्रत्येक स्तोत्रामध्ये शेवट फलश्रुती सांगते, एक काले पठे नित्यम. एकदा म्हटलं तुम्हाला धनधान्य मिळेल, द्विकाले पुत्रपौत्र होईल, त्रिकाले दुसऱ्याच्या मनात काय समजेल, तुमच्या मनात तो समजणार नाही, वगैरे वगैरे काहीतरी सांगतं. तर सुरुवातीला काही न कर्म करणाऱ्या माणसाला काही करायला लावलं म्हणजे सकाम कर्म चांगला, निष्काम म्हणजे एकदम नाही. आणि तिसरी पायरी त्याला तर निष्काम कर्मयोग. तोच मुलगा जेव्हा शाळेला जाऊन मॅच्युअर होतो तेव्हा तुम्हाला रिक्षेपर्यंत त्याला न्यायची आवश्यकता नाही. उद्या तो कॉलेजमध्ये झाल्यानंतर तो स्वतः आई-वडील, बाबा तुम्ही येऊ नका गॅदरिंगला, ते काय ते सांगण्यासारखं. मला स्वतः माझा रोल बोलतात. असं माणूस तोच असतो, पण उन्नती होत जाते. ते म्हणजे पहिली पूर्वी काही न कर्म हे तमगुण, त्यात उन्नती नाही. त्याच्यापेक्षा सकामतेने करणं हा रजगुण. आणि आता ईश्वरार्पण बुद्धी काय सात्विक कर्म झालं. तेव्हाच अंतःकरण शुद्ध आणि शांत होऊन ईशावास्यासाठी काय होईल? योग्य होईल. कर्मयोग हे ज्ञाननिष्ठेचं साधन आहे. आपण पाहिलं संध्याकाळचे, म्हणजे पहिल्यांदा सकाम कर्म, निष्काम कर्म, आणि नंतर शुद्ध प्युअर मेडिटेशन. मग बाकीचा कुठेही काय ठेवायचं बस. अच्छा, तर उत्कांतीचा मार्ग आहे. पण याच्या ठिकाणी आता एक शब्द शंकराचार्य म्हणतात, हा कुर्वन् एव. एव शब्द सगळ्याच ठिकाणी लाव. कर्म करूनच, न करून नाही. जिजी विषयत एव म्हणजे जगण्याची इच्छा करा, कधी मरण्याची इच्छा करू नका, बस जगा करू. शतम सभा. आणि असं जर ईश्वरार्पण बुद्धीने आपण कर्म केलं, नाही तर त्यात कर्तृत्व बुद्धी, मग मी कर्म करतो म्हटलं तुम्ही पापी आहे म्हटलं तुम्हाला नरक लोकात जावं लागेल, पुण्यमान म्हटलं तर मला स्वर्ग लोकात जावं लागेल. पण दोन्हीला ईश्वरार्पण बुद्धीत करून आपण जर कर्तृभाव समर्पित केला तर काय होईल? हे रागद्वेषाचे त्या ठिकाणी शांती होईल. त्या ठिकाणी
मग आपल्या याच्यात उपनिषद आपल्या गीते सांग योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रिया सर्वभूतात्मभूतात्मा कुर्वन अपि न लिप्यते. तिथे न लिप्यते शब्द आला. करून देखील तो लिप्त होत नाही. कारण स्वतःहून कर्म तुम्हाला बांधू शकत नाही. खांब मला स्वतःहून बांधू शकत नाही. पण मी मुद्दाम दोराने पायाशी बांधून घेतलं तर जिथे जातो तिथे खांब माझा सांगती. तर ह्या मनाला त्या खांबाची बांधा कुठल्या आणि मग करा काम. रामकृष्ण परमहंस म्हणायचे भोज्याला हात लावला तर राज्य येत नाही. मग तुम्ही आऊट होणार नाही. आपण काय करतो त्यालाच विसरून जातो. लक्ष आपल्याकडे कर्माकडे कर्मफळाकडे. पण जो देणार आहे त्याच्याकडे लक्ष नाही. नथीकडे लक्ष आहे. नथामध्ये नेल्या त्याचा हिऱ्याकडे लक्ष आहे. देणारी आहे तिच्याकडे लक्ष आहे. पण ज्यांनी नाक दिलं त्याच्याचकडे आमचं लक्ष नाही. ही एवढी बेसिक चूक आहे. देहासंगे विषय भोगले देहासंगे प्राणी नाडले परी देह करत्याच बोलले नवल काही. मग त्याची जाणीव ठेवा. कारण एवढं तर जनरल नॉलेज सगळं आहे की ईश्वराशिवाय काय रोज आहे. हे आकाश बिना खांब्यानं उभं आहे हे तुम्ही आम्ही नाही केलं सायन्सच्या लोकांनी. चंद्रमापती आता अजून जागा घ्यायला सुरुवात केली त्याने. म्हणते माझं मूनमध्ये एक स्वेच केली म्हणते. परवा मला एकाने सांगितलं. तेही होईल तुमचं. पण दुसरा चंद्र तुम्ही नाही निर्माण करू शकत. एवढं जर समजलं असेल तर हा ॲटिट्यूड बदलवा बस. मग आता याच्यात धर्मामध्ये अर्थाची आणि भोगाची शास्त्रानुसार व्यवस्था करून विधीचं पालन आणि निषिद्धाला सोडून त्याच्यासाठी आपण कर्म करताय. अशा प्रकारे कर्म केलं तर त्वयी नरे कर्म न लिप्यते. जसं खाऊन देशील जेबेला काही लागणार नाही असं तर कर्म. दोन निष्ठा झाल्या. आता पुढचा भाग आपण उद्याच्या आणि परवाच्या नंतरच्या गेल्यानंतर जरा वाचा स्वामींची कॉमेंट्री. म्हणजे ऐकल्यानंतर मग विषय स्पष्ट होईल. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.